तर 16 सोमवार जर व्रत कराल तर अपेक्षित 16 सोमवारामध्ये तुम्हाला आपली पत्नी अथवा पती नक्कीच लाभेल. तुमच्या कुलदैवतेला जाणं शक्य असेल तर शक्य करावं. कुलदेवीला आणि कुलदेवतेला तुम्ही भेटून यावं. ऐपती म्हणून खणा आणि ओटी भरताय तो उपाय अतिशय लाख मोलाचा आहे. विशेष म्हणजे तुमच्या जवळच्या देवीच्या मंदिरात जर 7 पौर्णिमा ओटी भरताय तर अशा मुलं अथवा मुलीचं लग्न नक्कीच होतं. आपल्या हिंदू धर्मामध्ये मुलीने किशोर म्हणजे कुमारावस्थेत नाही, पण लग्न सौभाग्य झाल्यानंतर ओटी भरायला त्याला अनुमती आहे. पण ते लग्न झालं नाही तर देवीला विनवणी करते की आई जगदंबे, माझं लग्न होते, सुवासनी म्हणून तुझी पुढची ओटी भरेल. असे लोकांना उपाय दिले तर 6-7 महिन्यामध्ये अनेक मुलीची लग्न झालेली आहेत. त्या मुलाने ओटी भरायला अनुमती नाहीये. बाबा माझी सौभाग्य सोबत घेऊन ये, तुझं मंगल कार्य झाल्यानंतर माझ्या बायकोच्या हातात तुझी ओटी भरेल असं संकल्प घेऊन लग्न करताय तरी मात्र नक्कीच मंगल कार्य होतं. अनेकदा होतं डॉक्टर साहेब की सगळं जमलेलं बैठक पॉझिटिव्ह उठत नाहीये. तर मग सांगितलं सुपारी आणि हळकुंड एकत्र भांडून त्याशी बैठक तुम्ही बसणार आहे तर आपल्या देवघरात ठेवताय तर आपल्या मुलामुलीचं लग्न करायची ती बैठक उत्तमरित्या आनंदाने आणि निर्विघ्नपणाने उठते. असा आतापर्यंत माझा 27 वर्षातला अनुभव आहे. बरं.